जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी मौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय आगर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी हरी हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा दान देगा देवा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा
गुण गायेन आवडे गायेन आवडे गायेन आवडे गायेन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा मुक्ते धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ते धन संपदा संत संग देई सदा 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 गुण गायेन आवडे गायेन आवडे गुण गायेन आवडे गायेन आवडे हेची माझी सर्व जोडी 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 तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायेन आवडे गुण गायेन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार गोपाल कुमारी विठोबा रखुमाई गोपाल कुमारी विठोबा रखुमाई गोपाल विठोबा कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार लो वाटते थोडी पक्वाद लो वाटते हा ठीक ओके ते पण त्यात सुरुवात करा ते बरोबर आहे. ते पक्वाद कमी आहे बघा बेटा कमी आहे थोडीशी दोन्ही एक लेवल करून घ्या हां घ्या करून चला आता श्री हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज मोह आणि हरिभक्तपरायण बबन महाराज उमरोली चाल म्हणतील.
गुण गायना वडे गुण गायना वडे गुण गायना वडे गुण गायना वडे
विठ्ठल 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 बोला पुंडली कवरवार भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद सावरम बाबा महाराज सच्चिदानंद वामन बाबा महाराज सच्चिदानंद अप्पा मौली महाराज विठ्ठल 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 हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी ओम नमोजी आद्यावेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरु कृपे नमिले अधिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली म्या विठ्ठल 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 बोला पुंडली विठ्ठल भगवान की जय महाराज संत तुकाराम महाराज ब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज सच्चिदानंद माने बाबा महाराज दे हॅलो हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी मायोग पीठे तटे भीर रत्यम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रम समागत्य तिष्ठतमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडु
दुसरे चरण संतांचे आहे त्यांच्या कृपाने करता विसर पावसाचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह दिलो पोहून झालो चराचर मी का श्री काशीने बोलतो वचने अति भाविका या जगत उद्धारा लागी या जगत उद्धाराला अवतार मिळवे बरोबर सीताईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वाद्यम शाती लक्षणम एक नित्य विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावाद्यत्रिमूर्तम सद्गुरु तन्नमामि जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे विठ्ठल हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका विठ्ठल विठ्ठल या पवित्र पावन ठिकाणी पुण्यभूमीच्या ठिकाणी सालाबदाप्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह हा 3 दिवसीय उत्सव हा 3 दिवसाचा नामयज्ञ हा नाम सोहळा आणि या वर्षीची आजची ही दुसरी किंबहुना जागराची काल्याचं पहिलं कीर्तन सांप्रदायिक मापदंडाप्रमाणे जागराचं असतं आणि ही सेवा या ठिकाणी तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य पुनश्च एकदा माझ्या वाट्याला या ठिकाणी प्राप्त झालं तेव्हा उपस्थित सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध साधक माळकरी वारकरी सगळं टाळकरी सगळे देवमाणसांच्या आणि सेवेला उत्तरायी होण्यासाठी किंबहुना वाङ्मयीन सेवा करण्यासाठी घेतलेला अभंग तुमच्या समोर ठेवलेली रचना बोलोबा पुत्र जिजाई रमणा कानाप्रिय बंधू गुणातीत साधू जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचा महामेरू वारकरी संप्रदायाचा कळस जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायच्या गाट्यातील मागणीपर प्रकरणातला आहे मागणीपर प्रकरणातला का परिहार देण्याची आवश्यकता नाही सगळे जाणकार आहात संप्रदायाचा मापदंड आहे संप्रदायाची आचारसंहिता आहे संप्रदायाचा नियम आहे का आजच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो मागणीपर चिंतन मांडावं लागतं पहिला दिवस नाम मांडावं लागतं नामाविषयी बोलावं लागतं आणि उद्याचा काल्याच्या कीर्तनानं आपल्या सोहळ्याची सांगता होणार आहे आणि याचाच पाईक म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि अभंग मागणीपर आहे मला माझ्या प्राप्त वेळेमध्ये आणि 4 चरणावरती दुष्प टाकायचं आहे अभंग 4 चरणाचा आहे मायबाप तासभरात अभंगावर कीर्तन होणार नाही कदापिही नाही
3-3.5 तास या अभंगाला लागतात. करणार नाही. तुम्ही म्हणाल तर करेल सुद्धा. विठ्ठल विठ्ठल. आज मागणीची भूमिका मांडायची. आज आपल्याला विषय आहे. आज आपल्याला चाकोरी आहे. आज आपला विषय ठरलेला आहे. आपल्याला इकडे तिकडे जाता येणारच नाही आणि जायचं पण नाही. कामच काय? व्यासपीठावर उभा आहे. व्यासपीठाची मर्यादा आहे. व्यासपीठाचं बंधन आहे. ते आपल्याला पाळायचं. हल्ली कोण काय करतो याच्याकडे जाण्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला कुठे जायचंच नाही. आपल्याला मागणी आपला ठरलेला आहे. आणि त्याच्यावरती बोलत असताना त्या ठिकाणी 2 गोष्टीचा उहापोह होणं गरजेचं आहे. 2 गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे जाणकार आहात. तुम्ही सगळे ज्ञानी आहात. तुम्ही सगळे गुणी भक्तजन आहात. हो, संप्रदायाला वाहून घेतलेला आहे तुम्ही. आणि म्हणून 2 गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. विषय मला मागणीचा मांडायचा आहे. तत्पूर्वी 2 गोष्टी अशा आहेत का मागणं हा स्थायी भाव आहे. तो जीवाचा. मागतो तो जीव. मागतो तो जीव. आणि या भूतलावर आयुष्य जगत असताना देवाकडं कधीच काही मागत नाही. आणि ती जात म्हणजे संत. संत काहीच मागत नाहीत. आणि जीव मागितल्याशिवाय भक्ती करतोच कशासाठी? यादीच तयार असते. हो, तुम्हाला वाटतं का गोपाळपुरापर्यंत नंबर लागतो? असाच नाही लागत. यादी तयार आहे म्हणून नंबर लागतोय. मोकार आहे का 3 तास थांबायला कोणी, 3 दिवस थांबायला कोणी? यादी तयार आहे ना. आम्ही मागण्यासाठीच मंदिरात जातो. नवे भक्तीचं प्रयोजनच असतं आमचं का भगवंताची प्राप्ती करून आमच्या संसारिक गोष्टीची, आमच्या मनाच्या वासना इच्छा तृप्त करून घेण्याची भूमिकाच असते आमची परमार्थाची. आणि म्हणून सांगतो मागणं हा लक्षण, मागणं हे गुण या जीवाचं. जीव मागितल्याशिवाय राहत नाही. जरी भक्ती करत असला तरी नवे भक्ती करण्याचं कारणच मागणं आहे. परंतु एक जात अशी आहे भक्ती करते आणि भक्ती अशी करते ना, आमच्यासारखी नाही. आमच्यासारखी नाही. आमची कशी आहे? आपल्या मनाला विचारा ना, मी काय सांगू. हो, आमची भक्ती कशी आहे? आमची भक्ती कशी आहे? हो, जमेल तशी म्हणा ना, नाही का? जमेल तशी. आमच्या सवडी अंती नाही. एक वर्ग असा आहे ना, अशी भक्ती तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवण्या काही न मागती भक्ती आहे. हो, अशी भक्ती. जीव प्राण भगवंताला समर्पित, भाव भगवंताला समर्पित, पण मागणं मात्र काहीच नाही. याला संत म्हणतात. 2 भूमिका आहेत. एक जीव आहे, एक संत आहे. मागतो जीव. आपण जीव आहे. आम्ही मागतोय आणि संत मागत नाहीत. मागायच्या 2 गोष्टी तुमच्या समोर मांडल्या मी. आता या ठिकाणी थोडं पुढे जाऊन बोलतो. मागत असताना ठीक आहे, आम्हालाही आज प्रसंग आलाय, आम्हालाही योग आलाय. आम्हीही कालपासून चिंतन केलंय. काल सकाळपासून आम्ही भगवंताचं नामस्मरण करतोय. कालही कीर्तन झालं, प्रवचन झालं. आजही सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम आहेत. भगवंताचं नामचिंतन चालू आहे. दुपारी हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा महाराजांचं प्रवचन झालं. दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. हरिपाठ झाला. आता कीर्तन. आम्ही सगळं भगवंताचं या ठिकाणी यथासांग नामस्मरण केलं. आता आम्हाला अधिकार प्राप्त झालाय भगवंताकडे मागण्याचा. आम्ही मागण्यासाठी उभा आहेत. आम्ही मागायसाठी तर भक्ती करतो. आताच बोललो, मागायला उभा आहेत आम्ही. मग मागत असताना काय मागावं? मागा ना, मागा. नका मागा असं म्हणतच नाही मी. मागा. पण मागत असताना काय मागावं याची तरी अक्कल ठेवा. काय देवाकडं मागावं हे तरी समजून घ्या. मागा ना. मागण्याबद्दल दुमत कुणाचं आहे? मागण्याबद्दल नकार कुणाचा आहे? मागायचं तर नक्कीच. मागावं तर कुणाकडे? त्याच्याकडेच ना. मग मागायचं ते काय? त्यासाठी थोडा मेंदूचा वापर करा ना, बुद्धीचा वापर करा ना. काही मागायचं. सांगू का कसं? भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय उच्च कोटीचा भक्त. हो, भक्तांच्या कोटी आहेत. उच्च कोटीचा भक्त. एवढी भक्ती. आणि एक दिवशी झाले प्रसन्न, नाही का? देव कसा आहे देव? लगेच प्रसन्न होतो ना. त्याला काय म्हणतात? भोळा. काय आहे तो? भोळा. भोळा म्हणजे काय? वेडा का?
तुम्ही भोळा कोणाला म्हणता? भोळा म्हणजे मग देव वेडा आहे का? भोळा म्हणजे काय? भोळा म्हणजे ज्याला व्यवहार कळत नाही त्याला भोळा म्हणा. वेडा नसतो तो भोळा. किती घ्यावं किंवा किती घेतलं म्हणजे किती द्यावं हे ज्याला कळत नाही त्याला भोळा म्हणतात. हा भोळा झाला प्रसन्न. हो, देव प्रसन्न झाला आणि दिला वर. माग म्हणे तुला काय मागायचं. भगवंत देतो ना वर. आणि मग मिळाली संधी. हा, काय मागायचंय? हा, काय मागायचं ते माग. ठीक आहे देवा, बरेच दिवस झाला अभ्यास करतोय, भाव काही कमी व्हायचं नावच घेत नाही, वाढतच चाललाय. तुमच्या लक्षात आला असेल लगेच, कारण तुम्हाला नक्की माहिती आहे भाव, नाही का? ह्या गोष्टी माहिती तुम्हाला. भाव काही कमी व्हायचं नाव घेत नाही, भाव वाढतच चाललाय. देवा, मला जर मागच म्हणताय ना, मला वरच दिलाय ना, तर देवा एवढं करा का मी ज्या गोष्टीला हात लावेल, ज्या वस्तूला मी हात लावेल ती वस्तू सोन्याची. बस, भावच कमी होत नाही ना. आणि मग काय, मागून मागे वा छान, देवाने तथास्तु. महाराज घरी धावतच आला. असा पळत पळत आला आणि आपल्या घराला हात लावला. बाजूवाल्याच्या नाही, बाजूवाल्याच्या नाही, आपल्या घराला हात लावला. घराला हात लावल्याबरोबर घर, बस घरात पळत गेला. महाराज जी वस्तू भेटेल त्या वस्तूला हात लावत गेला. हावरटासारखं काय करावं आणि काय नाही, महाराज जे भेटेल ते हात लावत सुटला. घरातले प्लेट, तांब्या, जे काय असेल ते सगळं सोन्याचं. बायको म्हणली फारच दमलात, जेवायला बसा. जेवायला बसला. पत्नीनं प्लेट आणली. कशाची? सोन्याचीच ना महाराज. आता काय कमी आहे का? हात लावील त्याला. हो महाराज, सोन्याची प्लेट आणली, त्याच्यामध्ये आणि सुंदर असं पक्वान्न वाढलेलं. हात लावला. खा. सोनं खा ना. खातो का? महाराज काय मागावं, काय मागावं, किती मागावं, कसं मागावं, अक्कल नको का? आयुष्यभर भक्ती करायची, कस तरी प्रसन्न करून घ्यायचं आणि बुद्धीचा वापर करायचा नाही. कसं मागावं, काय मागावं? झालाय प्रसन्न तो. आज मौका मिळालाय वैगरला मागायचा. विगरवासियांना आज मौका मिळालाय. उद्या नाही मागू शकत, उद्या का आलाय. आज मागायचा मौका मिळाला. काय मागावं, कसं मागावं? ऐका, एका वाक्यात सांगतो, मागायला सुद्धा बुद्धीचा वापर करा, जो माझ्या सावित्री मातेनं केला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या भक्तीनं एम देवाला प्रसन्न करून घेतलं. कोणी? सावित्री माता. माहितीये ना कथा सगळ्यांना. हो महाराज, एम देवतेला प्रसन्न करून घेतलं. एम देवता प्रसन्न झाली. सांगितलं, माते सांग काय पाहिजे. महाराज असं म्हणल्यानंतर बघा ना काय मागावं, कसं मागावं, शिका ना माझ्या आईकडून. हो कसं मागितलं बघा ना. एकाच वाक्यात मागितलं, पण किती हेतू परस्पर, किती चातुर्यानं, किती अकलेचा वापर करून मागितलं आहे का. सावित्री माता म्हणते, देवा देणारेस ना, देणारेस, एक काम कर ना, एवढंच दे. केवढं दे? एवढंच दे. केवढं? माझ्या सासऱ्यानं. कुणाच्या? सावित्री माता. माझ्या सासऱ्यानं त्यांचा नातू राजाच्या गादीवर बसलेला पाहावा, एवढंच दे. एका वाक्यात. हे लय का? एकाच वाक्यात. माझ्या सासऱ्यानं त्यांचा नातू राजाच्या गादीवर बसलेला पाहावा, त्यांच्या डोळ्यानं एवढंच दे देवा, जास्त काही नको. बघा, हो सासरा आंधळा होता. कुणाचा? माहितीये तुम्हाला? सासरा आंधळा. पहिल्यांदा सासऱ्याला डोळे माय. नंतर काय मागितलं? सासऱ्यानं काय बघायचंय? नातू. म्हणजे आपल्या पोटी मूल. म्हणजे नवरा कुठं होता? यमाकडच. म्हणजे आपलं कुंकू परत, सौभाग्य परत मिळवलं. आणि सौभाग्यच नाही, पोटी संतान मिळवली. आणि संतानच नाही तर ऐश्वर्य पण मिळवलं. राजाच्या गादीवर बसलेला पाहावा. एका वाक्यात याला म्हणायचं मागण्यातलं चातुर्य. नेमनान संसारातलं जरी मागायचं असलं तरी बुद्धीचा वापर करून मागा, एवढंच मला बोलायचंय. विठ्ठल विठ्ठल. आणि असं मागत असताना देवाकडे मागावं. आजच्या अभंगातून तुकाराम महाराज मागतायत. कुणाकडे मागतायत? देवाकडे मागतायत. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्हालाही माझा दंडवट आहे, जर मागायची वेळ आली, प्रपंचामध्ये काही अडीअडचणी आल्या, प्रपंचामध्ये काही सुख दुःख आलं, आणि जर मागायची गरज भासलीच तर इकडं तिकडं हात पसरू नका. कुणाच्या धमक नाही, कुणाला काय द्यायची. उगा बोळा गैरसमज आहे. कुणीच कोणाला काही देऊ शकत एवढा समर्थ कोण नाही. मागायचंच असेल तर उभा आहे, त्याच्याकडे हात पसरा.
त्याच्याकडे हात पसरा, तो द्यायला तत्पर आहे. मागायचं असेल त्याच्याकडेच मागा. तू कोबर आहे त्याच्याकडेच मागताय. बाकी कुणाकडे हात पसरण्यात मजाच नाही. कशी नाही उदाहरण देऊन सांगेल. भजन करा विठ्ठल विठ्ठल भिकारी भिकारी नाही का, जे दिसेल त्या वाटेला जे भेटेल ना त्याच्याकडे हात पसरायचं. 1 पैसा द्या, 2 पैसे द्या, 10 पैसे, जे असेल ते. भिकारी वाटेला जे दिसल त्याच्याकडे हात पसरायचं. एके दिवशी एक बाबासारखा सुज्ञ माणूस रस्त्याने चालला होता आणि त्याची अवस्था बघून त्यांना राहवलं नाही. त्याला वेडा आहे का रे तू, नाही काय, जो हात पसरतो, जो दिसतो त्याच्याकडे हात पसरतो, नको त्यालाही मागतो, हवं त्यालाही मागतो. एक काम कर ना, तुझी दरिद्रीच दूर होईल. म्हणजे काय, आपला जो राजा आहे, आपला जो राजा आहे आपल्या नगरीचा, खूप दानशूर आहे, खूप प्रेमळ आहे, खूप दयाळू आहे. एक काम कर, तू महालात जा आणि राजालाच माग. तो तुला एवढं देईल ना तर तुझी दरिद्री दूर होऊन जाईल. तुला परत हात पसरायची गरज नाही पडायची. महाराज, अडचणीतला माणूस कुणाचाही सल्ला लगेच ऐकतो. त्या भिकाऱ्याने ऐकलं आणि भल्या सकाळी तो त्या महालाकडे गेला. जसा महालासमोर उभा राहिला असे भालदार चोपदार उभेच होते. आता हा भिकारीच, याचा वेश असाच. त्या दोघांनी लगेच भाला आडवा केला आणि थांबवलं. सकाळ सकाळ स्वारी इकडं आणि ही अशी नाही म्हणे राजाला भेटायचं. राजालाच नाही का, इकडं कुणाकडे असतं हा का अलीकडं मंत्री वगैरे, ठीक चाल, राजाला भेटायचंय म्हणे. अरे ठीक आहे चालेल, पण एवढ्या सकाळी हो म्हणे राजाला भेटायचं. महाराज ते काय त्याला भालदार चोपदार ते चौकीदार त्याला सोडत नव्हते आणि हा काय जायचं हट्ट सोडत नव्हता. हा म्हणायचं मला भेटायचंय, ते म्हणायचं नाही भेटता यायचं, ते म्हणायचं जायचंय, ते म्हणायचं नाही जाता यायचं. या असणाऱ्या महाद्वारावरती अशी चकमक चालू होती. तेवढ्यात राजा उठला आणि वरून पाहिलं तर आपल्या प्रवेशद्वारावरती, आणि सकाळ सकाळ पाहिलं, दुरून अंदाज घेतला आणि सेवकाकरवी निरोप पाठवला. म्हणजे एक काम करा, काय चाललंय मला सांगा. तर म्हणे तो एक भिकारी आहे आणि सकाळ सकाळ तुम्हाला भेटायचं म्हणतोय. ठीक आहे, तो दयाळूच होता, कृपाळूच होता. ठीक आहे म्हणे, येऊ द्या. तसं त्या सेवकानं त्या बालदार चोपदारांनी सोडलं आणि हा आतमध्ये गेला. गेल्यानंतर सरळ तो राजाच्या महालामध्ये गेला, त्या असणाऱ्या रूम मध्ये गेला. सकाळची वेळ होती, राजाचा काही विधी आवरला नव्हता. राजाने सांगितलं, आलास ना भेटायला, एक काम कर, इथं बस. त्या कोपऱ्यामध्ये त्याला बसवलं. बसवल्यानंतर राजा स्नान संध्येला गेला. स्नान संध्या आटोपली, अंगावरती सोळं घातलेलं आहे, हातामध्ये पूजेची थाली आहे, सगळं काही असणाऱ्या विधीला लागणाऱ्या सगळी सामुग्री, ते ताट, ते असणारी थाळी गच्च भरलेली. सुगंधित धूप, उदबत्ती, हार, तुरे, तुळशी, सगळं 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 येतात सांग. आणि हातामध्ये ती पूजेची थाळी घेऊन असणाऱ्या आपल्या महालातल्या देवघरासमोर राजा आला. पूजेची थाळी टेकवली आणि नित्य नियमाप्रमाणे भगवंताची मनोभावे पूजा केली. पूजा झाली आणि दोन्ही हात वर केले. आपल्या पंचाचा जो असा पदर तो वरती पसरला आणि देवाकडे सांगितलं, देवाकडे मागायला लागला, ए देवा, ए भगवंता, मी या नगरीचा राजा आहे आणि माझं मागणं आहे तुला, काही या माझ्या असणाऱ्या प्रजेचं रक्षण करण्याचं बळ माझ्या भाऊत दे. मी यांना 2 टायमाचं असणारं अन्नधान्य आणि ते पुरवण्याचं बळ किंवा सामर्थ्य आपल्या राजकोशामध्ये येऊ दे, भरभराटी येऊ दे. हे सगळं त्याच्या पद्धतीनं तो मागत होता. कोण? राजा. कुणाकडं? त्या असणाऱ्या भगवंताकडं. हा असणारा भिकारी त्या कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत होता. पूजा झाली, राजा उठला आणि भिकाऱ्याच्या समोर आला. भिकाऱ्याला म्हटलं, आता बोल, काय काम आहे तुझं? तसं भिकारी आकाशामध्ये वीज चमकावी असा खडकन उठला आणि म्हणला, गप बस. कुणाला? राजा. अरे भिकारी आहे तू. राजाला गप बस म्हणे, काय? अरे मी वेगळ्या आशेने तुझ्याकडे आलो होतो, तुझा खूप लौकिक मी ऐकला होता, तू दानशूर आहे म्हणून मी समजलं होतं, पण तुझं खोटं आहे म्हणे. का? पाहिलं मी माझ्या डोळ्यानं, मला वाटलं होतं तू मला काहीतरी देशील, तू माझी दरिद्री दूर करशील, पण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, अरे तूच भिकारी आहेस. कुणाला? राजाला.
अरे मी राजा आहे. अरे तूच भिकारीस, माझ्या डोळ्यानं पाहिलं. तूच आता दोन्ही हात पसरून मागत होतास. अरे मग तू त्याच्याकडे मागतो, मग मी पण त्याच्याकडे मागतो ना. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, माझं मोकलील किंवा तुझं मोकलील ऐसे नाही हो. सगळ्या जीवाचा सांभाळ करतो. मला देणार नाही का? मागायचंच असेल तर त्याला मागा, कुणाकडे हात पसरू नका. जोळीत निराशा कधीच पडणार नाही. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. रिद्धी सिद्धी त्याच्या दासी हो. काय उणे तयापाशी, रिद्धी सिद्धी त्याच्या दासी. काय त्याजवळ कमी नाही. मागायचं असेल तर भगवंताकडे मागा. मागण्याविषयीचा एक संदर्भ तुमच्या समोर मांडला. आणि मग हे सगळं करत असताना या ठिकाणी तुकोबराय देवाकडं मागतायत. देवाकडं मागतायत. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं का संत मागत बरोबर ना. मागणाऱ्याला संत म्हणायचं नाही, मागणाऱ्याला संत म्हणायचं नाही. महाराज मागत, हसले तुम्ही तर. महाराज मागत नाही आणि मागणाऱ्याला महाराज म्हणायचं. आता मी काय ठरवू? विठ्ठला विठ्ठला संत मागत नाहीत पण मागणारे तुकोबर आहेत. अभंग तुकोबरायचा आहे. मागणी पर प्रकरणातला बघा गंमत कशी आहे. याच्यामध्ये थोडीशी उकल आहे, सांगेल तुम्हाला मी, स्पष्ट करून देईल तुम्हाला मी. हो, संत मागत नाहीत मग तुकोबराय तर मागतायत. मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज देवाकडे मागतायत, मागतच नाहीत. तुकोबराय सोडा, तुकोबरायच्या 7 पिढ्यात कुणी मागितलं नाही. किती पिढ्यात? 7 पिढ्या परमार्थ होता. तुकाराम बाबाचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, तिथपासून परमार्थ आला. कुणी सुद्धा मागितलं नाही, अजिबात मागितलं नाही. खानदानाची रीत होती. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे, छान बाबा. काही मागणे अमानुचित आणि वडिलाची रीत माझ्या वाडवडिलाची रीत आहे. आमच्या घराण्याची परंपरा आहे, आमच्या खानदानाची रीत आहे. फक्त भक्ती करायची, मागायचं नाही, अजिबात मागायचं नाही. ठीक आहे तुकोबराय, नाहीच, अजिबात मागितलं नाही. बोलोबा बाबा तुकोबरायचे वडील ऊन वारा पाऊस थंडी कसलीच तमा न बाळगता देहू ते पंढरपूर वारी, नित्याची वारी. हो, अजिबात तमा नाही केली कधी. असं म्हणतात बाबा, असं म्हणतात. त्यांच्या चरित्रामध्ये असा विषय येतो का बोलोबा बाबा ज्या ज्या वेळेस पंढरपूरला आणि मंदिरात जायचे त्यावेळेस जगाचा बाप, जगाचा मालक हो खाली मान घालायचा. काय करायचा? खाली मान. हो, बोलोबाबांनी दर्शन घ्यायचं, चरणावर मस्तक ठेवायचं आणि हा जगाचा नियंता खाली मान घालायचा. एवढं ऋण झालं होतं भक्तीचं खांद्यावर भगवंताच्या, एवढं ऋण झालं होतं का भक्तीच्या ऋणामध्ये तो झुकला होता. महाराज मागायचं तर लांबच, त्या चरणावर मस्तक टेकवायचं, चरणावर कपाळ ठेकवायचं आणि खाली मान घालून निघून जायचं. चेहऱ्याकडे सुद्धा नाही कधी पाहिलं. चरण समचरण दृष्टी हो, चरणावरती हो, आणि बाहेर निघून जायचं. कधीच नाही. एके दिवशी बोलोबाबाचं नेहमीप्रमाणे आपलं वारीला जायचं निघालं. सगळी तयारी केली हो, कपडे बिपडे जे काय असेल ते आपलं झोळीत टाकले आणि आता निघायचं. तेवढ्यात आतून आवाज आला. म्हणे का हो? कुणाचा? तुकाराम महाराजांच्या आईचा. त्यांचं नाव काय होतं? कनकाई. शाब्बास, कनकाई माता. आतून आवाज आला. म्हणे का हो? काय निघाले वारीला? आता म्हणले माझी नित्याचीच आहे ती, काय सांगायची गोष्ट आहे का? निघालो वारीला. मला असं वाटतं, कोण म्हणतात? कनकाई माता. मला असं वाटतं यावेळेस मी बी तुमच्या सोबत यावं. आता असं म्हणलं कुणाला नको वाटेल का? एवढा आनंद झाला बोलोबांना. म्हणले वा वा वा, छान, बरं झालं. हा, तुमच्याकडूनच आले म्हणे, आता यायचंय आमच्या सोबत. आनंदाने लागा तयारीला. महाराज 10 मिनिटात तयारी केली आणि माझी आई कनकाई माता पण वारीला निघाल्या. उमऱ्याच्या बाहेर पाय टाकायचा तेवढ्यात माझ्या बोलोबाबांनी परत थांबवलं. म्हणे थांबा, निश्चय केलाय? यायचंय माझ्यासोबत वारीला? यायचंय. ठरलं. एक काम करा, यायचंय, आनंद आहे मला, सोबत घेऊन जाईल तुम्हाला, पण तिथं गेल्यानंतर फक्त दर्शनच घ्यायचं. हा, कारण बाई माणसाचा स्वभाव त्यांना माहित होता. म्हणे तिथे गेल्यानंतर दर्शनच घ्यायचं, अजिबात काही मागायचं नाही. असं म्हणल्यानंतर कनकाई मातेने हात जोडले. म्हणे धनी तुमची आज्ञा
शीर्षवंद्य. तुम्ही म्हणाल ते सत्य, अजिबात मागणार नाही, पण घेऊन चला. ठरलं दोघांचं. आणि मग दरकोस दर मुक्काम पंढरीला गेले. पंढरपुरात पोहोचल्यानंतर पुढे बोलो बाबा, पाठीमागे कनकाई माता, नंबर आला, गाभाऱ्यात गेले. बोलो बाबाने नेहमीप्रमाणे चरणावरती आपलं कपाळ टेकवलं, दर्शन घेतलं आणि मुकाट्यानं बाहेर गेले. बाहेर आले, गरुड खांबाजवळ उभा राहिले. गरुड खांबाला आलिंगन दिलं, कान धरून उड्या मारल्या, सगळं विधिवत झालं. मागून आईचा नंबर लागला. कनकाई माता आल्या अशा चरणावरती मस्तक टेकवलं, मागायचं नाही, आज्ञा मोडणार नाही. मस्तक टेकवलं, असा तो चमकला. कोण? हा, चतुरा तो शिरोमणी, हुशार आहे तो. महाराज तो दचकला, म्हणला एवढीच संधी आहे. परत यांच्या भक्तीतून थोडं तरी उतराई होण्याचा एवढाच मोक आहे. परत महाराज तसा देव बोलता झाला आणि माझ्या आईला म्हणाला, आई चेहरा पडलाय, काय दुःख आहे का, काही शल्य आहे का? कोण म्हणतो? देव. हा, काय म्हणतो? आई चेहरा जरा पडला, काही दुःख आहे का, काही शल्य? तशी आई म्हणाली, देवा सगळं चांगले बघ, गोकुळासारखा संसार, काही कमी नाही, सासरे दीर सगळं 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 आनंदात आहे म्हणे, स्वर्ग सुखासारखा, स्वर्ग सुख अवतारावं असं माझा संसार आहे. फक्त देवा थोडीशी एक मनामध्ये आणि चुनचुन, काय नाही, कुस पवित्र नाही. काय म्हणले माझी कनकाई माता? आणखी माझी कुस पवित्र नाही झाली. आई असं का? म्हणे हो. जा तर मग मुलगा होईल. काय म्हणला देव? जा म्हणला पुत्र होईल. कोण? देव. तशा कनकाई माता बाहेर. इकडं मनात एवढा वेळ का लागला? मनात दसकस एवढा वेळ का लागला? एवढा वेळ दर्शनाला लागत नसतो. मागते का काही धाकच पडलेला, कारण वडिलाची रीत आहे ना बाबा, घराण्याची परंपरा आहे ना, मोडायची नाही. मनात धाकच होता, काय मागते काही की काय, एवढा उशीर कसा काय झाला एवढा? महाराज थोडासा आणि संवादामध्ये वेळ गेलाच ना. तसे माझी आई गाभाऱ्यातून बाहेर पडले, चेहरा हसता होता. बोलोबानी पाहिलं, म्हणे का हो, दर्शन झालं? एवढा वेळ काय लागला, काही मागितलं का काय? म्हणले नाही हो, मी कसं मागू, तुमची आज्ञा आहे नाही का, पती परमेश्वर आहे आणि तुमची आज्ञा मी कशी मोडेल? नाही मागितलं मी देवाकडं, नाही मागितलं, मग एवढा वेळ का लागला सांगू तुम्हाला? म्हणे काय? जसं मी दर्शनाला गेले, चरणावरती मस्तक टेकवलं, तसं भगवंतानी सांगितलं, आई काही दुःख आहे का, आई काही शल्य का, काही त्रास आहे का? मग मला सांगा धनी, मी काय मुखी आहे का? देव असं म्हणल्यावर मी गप्प बसेल का? देवाने विचारलं मला, मग मी बोलले, मी मागितलं थोडी. आणि मग काय मागितलं, काय म्हणला देव? मग मी म्हटलं, भगवंता आणखी कुस नाही पवित्र झाली. मग देव काय म्हणला? देव म्हणला जा पुत्र होईल, जा पुत्र होईल. म्हणला नक्की? म्हणलं हो. आल्या पावली परत जा. माझ्या बोलोबाचा आदेश आहे कनकाई मातेला, आल्या पावली परत जा, परत चरण धरा आणि म्हणलाय ना तो पुत्र होईल, तर त्याला म्हणावं असा पुत्र दे, असा पुत्र दे, पुत्र देई गुंडा, असा पुत्र देई गुंडा, आणि मग त्याला म्हणावं पुत्र होणार आहे म्हणलास ना, तर असा पुत्र दे. हो गुंडा. आता विशेषण करायला वेळ नाही मला, तुम्ही गुंडा म्हणलात, सांगितलं असतं स्पष्ट करून गुंडा म्हणजे काय, पण आता वेळ नाही, आपल्या वेळेत थांबायचंय. ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. देवाला म्हणावं जर म्हणलास पुत्र होईल तर असा पुत्र दे जे तुझी भक्ती करेल, असा पुत्र दे जे तुझी माळ घालेल, असा पुत्र दे जे तुझं नामचिंतन करेल, असा पुत्र दे जे तुझं कीर्तन करेल, भजन करेल, अरे हरिपाठात बेधुंद होऊन नाचेल, असा पुत्र दे. नाहीतर नसल्याला बरा, नसल्याला बरा. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जननी जने, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. बस आईनं तिघाला जन्माला घालावं, आईनं तिघाला जन्माला घालावं. आईच्या पोटीत असे तीनच यावेत, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. एकतर तो भारी भक्त असावा, एकतर दाता असावा, दानशूर असावा, नाहीतर माझ्या छत्रपती सारखा शूरवीर तरी निघावा. हो, आईच्या पोटी असेच यावेत, नाहीतर नसलेले बरे. हो, जननी जने
तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी बांझ भली, क्या खोएगा नूर. आई वांज राहिली चालेल, काही फरक पडत नाही. नाहीतरी करायचं काय, नुसते मोजायला. हो, काय त्या आई वडिलाला त्रास आहे जरा बघा, किती जीवाला घोर आहे जरा बघा. घरी येऊस तर त्यांचा जीव भांड्यात पडत नाही, जरा विचारा. काय जन्माला घालून तरी आम्ही काय मिळवलं? हो, चिंताच मिळवली, काळजीच मिळवली. हो, काय केलं आम्ही जन्माला घालून तरी? मग उपयोगच काय? द्यायचा असेल तर असा दे, नाहीतर नकोच. हो, आणि मग तू कोबरा असं करत न पोटाला आलं. हो, मी का सांगतोय, मागणेच नाही, खानदानात नाही. तुकाराम महाराज बी मागत नाही. मग महाराज तुम्ही तर म्हणला तर अभंग मागणी परे. तुकाराम महाराज अभंगातून मागणंच मागताय, अजिबात मागत नाहीत. काय म्हणता? हो, नाहीच मागत. तुम्हाला मागणीतला नव्हे याच्यातला अर्थच कळाला नाही. हो, 125 अभंग मागणी परत तुकोबराच्या गाथ्यात 125 125 अभंग. 125 अभंगातून तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतायत. महाराज मागतच नाही. तो तुम्हाला काय मागतायत हेच कळालं नाही आतापर्यंत, म्हणून तुमच्यातलं तुम्हाला तो भेद उलगडला नाही. हो, तुकाराम महाराज मागत नाहीत. आपल्या खानदानाची परंपरा कशी काय मोडतील? आपल्या रीतीने आलेली परंपरा अजिबात नाही, त्याला काळीमा लावणार नाही. तुकोबर आहे, मागत नाहीत. मग मागतात कसं? महाराज फरक कळला पाहिजे. तुकाराम महाराज काय मागतायत हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत ते मागतच नाहीत हे सिद्ध होणार नाही. हो, तुकाराम महाराज मागतच नाहीत, नाही मागत, नाही मागत. हो, मग अभंग मागणी बरं नाहीत मागत. ऐका ऐका, कळलं नाही आम्हाला काय मागतायत. काय मागतायत? तुकाराम महाराज देव मागतायत. पुढे जाऊन सांगतो, देवासाठी मागतायत, देवाचं मागत नाही. स्पष्ट करून देईल. म्हणून मागणंच ठरत नाही. तुकाराम महाराज देवासाठी मागतायत, देवाचं मागत नाही. आम्ही देवाचं मागतो, देवासाठी मागत नाही. फरक बघा. देवासाठी मागतायत म्हणजे काय? देवाविषयी आमच्या अंतःकरणात भाव निर्माण होऊ दे. कुणासाठी? देवासाठी. देवासाठी प्रेम माझ्या अंतःकरणात येऊ दे. कुणासाठी? देवासाठी. देवासाठी ज्ञान माझ्या अंतःकरणात निर्माण होऊ दे. कुणासाठी? देवासाठी मागतायत. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. हो, भक्ती प्रेम ज्ञान कुणासाठी? देवासाठी. ज्यानं तुझी मला गोडी लागेल. कुणासाठी? देवासाठी मागतायत बर का. पण काय मागतायत? नवे नवे देवच मागतायत. तू मज व्हावा, तो माझा भावा, तू मज व्हावा. देवच मागतायत, देवच मागतायत, देवासाठी मागतायत. म्हणून त्यांचं मागणं ठरत नाही. आम्ही देवाचं मागतो. कुणाचं मागतो आम्ही? हे कुणाचं आहे सगळं? कुणाचं आहे? आणखी माझंच म्हणते तो. काय करावं? हे कुणाचं आहे सगळं? कुणाचं आहे सगळं? हे दिसतं हे. हे सगळं दिसतंय ते कुणाचं आहे? नाव फक्त तुमचं आहे. हाय कुणाचं ते? आणि मग तुमचं असल्यावर घेऊन दाखवत नाही तुम्ही. नाही म्हणतात. मग माझंही म्हणता, घेऊन पण जात नाही. मग कुणाचं आहे सगळं? हे सगळं कुणाचं आहे? हे सगळं त्याचं आहे ना. आणि आम्ही काय मागतो? त्याचं मागतो, देवासाठी मागत नाही. आणखी सोपं सांगतो, पटकन तुम्हाला कळेल. मी इथं कीर्तनाला आलो, कीर्तनाची सेवा झाली आणि भगवंताकडं माझ्या सेवेचं पुष्प समर्पित केलं. आणि सेवेचं पुष्प समर्पित करताना मी देवाकडे हात पसरले आणि देवाला मागितलं. काय केलं? मागितलं. आता ऐका बरं का. देवाकडे मी मागितलं, ए भगवंता, हे विठ्ठला, विगरवासियांना सुखात ठेव. काय केलं मी? मागितलं ना. माझे शब्द कसे आहेत? मागणी परत. ए भगवंता, विगरवासियांना निरोगी आयुष्य लाभू दे, विगरवासियांना सुख समृद्धी त्यांच्या घरात नांदू दे. काय केलंय मी? मागणं मागितलंय. काय केलंय मी? मागणं मागितलंय. म्हणजे कुणासाठी मागितलंय? मला काय फायदा? मग माझं मागणं झालं का ते? काय मागितलंय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संत मागतच नाहीत हे आमच्या लक्षात येणार नाही. तुकाराम महाराज मागतच नाहीत ते. आणि जर आम्हाला वाटलं का ते भाषा मागण्याची, मी आताच बोललो ना, देवा दे, पण कुणाला दे? यांना दे. म्हणजे माझ्या मुखातून येणारी वाणी ही मागणी पर आहे, पण ती तुमच्यासाठी आहे. मग त्या वाणीचा किंवा त्या मागणीचा मला काय फायदा? म्हणून तुकाराम महाराज मागतच नाहीत, अजिबात मागतच नाही. आणि जर मागायचं असेल तर देवासाठी मागा, देवाचं मागा, देवामुळं मागा, देवाविषयी मागा. अभंगाचं पहिलं चरण.
हेची दान देगा 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 छान बाबा. आणि म्हणून तुकोबराय मागतायत अभंगाच्या पहिल्या चरणातून ते देवाविषयी मागतायत, देवासाठी मागतायत, प्रपंचासाठी नाही. हो, स्वार्थासाठी नाही, संसारासाठी नाही, अजिबात नाही. मागतायत हे देवा तुला जर दान द्यायचं असेल, हे देवा तुला जर वर द्यायचंच असेल, हे देवा तू जर देणारच असतील तर फक्त एवढंच दे, तुझा विसर मला पडू देऊ नको. तुझा विसर मला पडू देऊ नको. गंमत बघा. हो, तुझा विसर पडू देऊ नको मला. म्हणजे विसर पडतो का हो? विसर पडू देऊ नको म्हणतात तुकोबराय. तुमची आमची गत सोडून द्या. तुकोबरायाने म्हणावं तुझा विसर मला पडू देऊ नको. अरे वैराग्याचा महामेरू येतो, त्यांनी म्हणावं विसर पडू देऊ नको. आमचं काय? आमचं काय? देवाचा विसर पडतो का? पडतो का? पडतो का नाही? पडलाय. देवाचा विसर पडलाय. हे तुम्हाला किती पटतं हे मला कळत नाही. एकादशीचा पर्व काळ आहे. संत शिरोमणी निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्याचं पर्व काळ आहे. हे तुम्हाला किती पटतं हे मला माहिती नाही, पण देवाचा विसर पडलाय. म्हणून तुकोबरायांनी 300 वर्षापूर्वी शंका निर्माण केली, मला विसर पडू देऊ नको. याचा अर्थ देवाचा विसर पडतो. देवाचा विसर पडतो म्हणून तर म्हणावं लागलं विसर पडू देऊ नको. बर पडणार नसता तर म्हणायची काय गरज होती? देवाचा विसर पडतो म्हणून तर म्हणावं लागलं तुझा विसर न. मग देवाचा विसर महाराज झालाय ना. हो झालाय ना, देवाचा विसर पडलाय. हो, हे तुम्हाला किती पडतं माहिती नाही. पुन्हा बोलतोय मी, देवाचा विसर पडलाय. हो, काय भक्ती चाललीये, किती परमार्थ चाललाय हे मला कळत नाही. मी पामर आहे, मी पायातली वाहन आहे, मी ज्ञानी नाही, मी एवढा काही पंडित नाही. हो, मी काही दशग्रंथी बुवा नाही. हो, पण भक्ती काय चालली हे मला कळत नाही. देवाचा विसर पडलाय. आज लाखोच्या उपस्थितीमध्ये सत्य चालू आहे. बघा, थोडासा विचार करा. तुम्ही ज्ञानी म्हणून विषय मांडतोय मी. जर एवढी भक्ती चालली असेल तर हा समाज, हा जीव, हा बोळा भाबडा, हा वर्ग देवाच्या जवळ गेला पाहिजे का नको? तुमचं काय मत आहे? जर भक्तीचा एवढा पेव फुटलाय, भक्तीचा एवढा वेल वाढलाय, जिकडं पावत तिकडं टोले जंग भक्ती चालली आहे, मग हा जीव देवाच्या जवळ जायला पाहिजे का नको? याच्यामध्ये काही परिवर्तन व्हायला पाहिजे का नको? यांना सुख समाधान भेटलं पाहिजे का नको? तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना? आता ऐका, भक्ती वाढली आमची, परमार्थ चाललाय आमचा, पण तेवढाच देवाचा विसर पडलाय, हेही तेवढंच सत्य आहे. हो, देवाचा विसर पडलाय म्हणून आमच्यावर हे दिवस आहेत आज. मला सांगा, या कलियुगामध्ये, या विज्ञान युगामध्ये, या मायावी जगतामध्ये छातीला हात लावून ज्यांना त्यांना आत्मपरीक्षण करावं आणि सांगावं का मी सुखी आहे, सांगावं का मी समाधानी आहे, सांगावं का मी आनंदी आहे. कुणी सांगावं का? अरे भक्तीमध्ये भक्ती हे साधन आहे तुम्हाला सुख प्रदान करणार, भक्तीमध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला आनंदी करणार, भक्ती एक साधन आहे तुमचं जीवन सफल करणार. मग चालली ना भक्ती, मग झालं आमचं जीवन सफल, मिळाला आम्हाला आनंद, झालो आम्ही सुखी, झालं आमचं कल्याण, झाला माझा उद्धार. बोला ना, बोला ना, चालली ना भक्ती. प्रश्न माझा तुम्हाला, बोलतोय मी, बोला ना तुम्ही. हो, झाला का उद्धार माझा? भेटला का देव मला? कळाला का देव मला? कसा आहे तो? कुठे आहे तो? काय करतो तो? कधी पाहिला का?
कधी जमलं का आम्हाला हे नाही. मग कसली भक्ती करतोय, काय करतोय मी, कधी विचारलं का आपल्या मनाला? एवढी भक्ती चालली, मग करतो काय आम्ही, हे कधी चिंतन करा ना माऊली, चिंतन करा ना. अरे महात्म्याचे विचार जरा समजून घ्या ना. ज्ञानोबा तुकोबाकडे जरा पहा ना, नाथरायाकडे पहा ना, गोरोबा काकाकडे पहा ना, मुक्ताईकडे पहा ना. त्यांचे विचार जरा समजून घ्या ना. कवर असं वरून ठिगळ लावत जगायचं? अरे ठिगळ लावता 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 आमच्या आयुष्याची गोदडी होऊन गेली. कवर असं आम्ही ऍडजस्टमेंट करून जगायचं? हो, विसर पडतोय देवाचा, पडलाय विसर देवाचा. आणि म्हणूनच हे दिवस आमच्यावरती आले. देवाचं स्मरण असतं ना तर असं आनंदात उड्या मारत जगला असता. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. हो, ही अवस्था आमच्या जीवनात आली असती. पण कुठे आहे ते, कुठे आहे ते? हरवलंय ते का? विसर पडलाय आम्हाला. हो, कुठे आहे देव? हो, नाही कळलं आम्हाला. आम्ही अंग चोरून भक्ती करतोय, आम्ही अंग राखून भक्ती करतोय, आमच्या मतलबाची भक्ती करतोय आम्ही. अरे अशानं नसतं जमत ते. समर्पित व्हावं लागतं, टाकून द्यावं लागतं, झोकून द्यावं लागतं, त्याग करावा लागतो, सर्व सर्व समर्पित करावं लागतं. आणि मग कवा कुठं ते प्राप्त होतं. हो, झोकून द्यायची सवय लागली पाहिजे, समर्पण भाव आला पाहिजे. त्याच्याशिवाय गरुड होता येत नाही. हो, चिमणी बघितली, कावळा बघितला, मिठू मिठू बोलणारा पोपट बघितला, लय गोड गोड बोलतो नाही का, असं डेहरीतलं पाणी हलत नाही, शांत. हो, असे लय बघितले राघू नाही का. पण महाराज महाराज गरुड गरुड होता आलं पाहिजे. गरुड विष्णूचं वाहन आहे. गरुडामध्ये ती धमक आहे, गरुडामध्ये ते सामर्थ्य आहे. गरुड गरुड का झाला? आज फक्त देवाजवळ दोघंच नाहीत. कोण कोण? हनुमंतराया आणि गरुड. हो, मग गरुड गरुड सिद्ध का झाला? त्याला का जमलं हे? गरुडाची झेपच आम्ही गरुड झेप का म्हणतो? त्याचीच नोंद इतिहासामध्ये का झाली? याचा कधी विचार केला का आम्ही? हो, याचं कारण तुम्हाला सांगतो. आज योगाला बोलून जातो. ज्यावेळेस गरुडाचं ते बाळांचं बाळ जन्माला येतं, ते पिल्लू गरुडाचं जन्माला येतं ना, त्यावेळी त्याची आई त्याला पंजात पकडते आणि आकाशामध्ये उंच 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 घेऊन जाते. कुणाला? त्या आपल्या लहानशा बाळाला. अरे लहानचं बाळ आहे, कुशीत घ्यावं, आवरावं, सावरावं, त्याला भरवावं. पण ती आई त्याला उंच 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 घेऊन जाते आणि वरून त्याला सोडून देते. कुणाला? त्या बाळाला, त्या छोट्याशा पिल्लाला. तसं ते पिल्लू सर 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 करत खाली येतं. अरे हवेच्या वेगानं ते जमिनीकडे येतं. तसं ते घाबरतं, दचकतं, ओरडतं, आईला साथ घालतं. ए आई धरणं, आई वाचवणं, आई आवरणं, आई सावरणं, आई येणं, आई येणं, आई 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 आई. तसं पिल्लू खाली 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 येतं. असं वाटतं का आता मी आपटणार, माझा कपाळ मोक्ष होणार, मी मरणार, मी संपणार. पण वरती आई मात्र आपले पंख पसरून गोल 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 गिरट्या घालते. लेकरू तळमळतंय, ओरडतंय. शेवटी पाहिलं आता काही खरं नाही, मग आपले दोन्ही पंख पसरले, अख्खं आपल्या अंगातलं बळ पंखामध्ये आणलं, अख्खं सामर्थ्य एकवटलं आणि एक गरकन गिरकी घेतली आणि तो गरुडाचा पक्षी हवेवरती स्वार झाला. आणि हळूहळू 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 आणि त्या हवेवरती स्वार होऊन वरती 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 झेपत चालला. आणि आईकडे बघितलं, म्हणला आई जमलं बघ, आई जमलं बघ, जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. तेव्हा गरुड होतं. आणि गरुड होण्यासाठी स्वतःला टाकून द्यायची हिंमत अंगात आली पाहिजे, समर्पित भाव आला पाहिजे. मग तुम्हाला सावरल्याशिवाय राहत नाही. अरे मंदिरात गेला आणि नवी चप्पल आणली तर जीवात जीव राहत नाही. लागले भक्ती करायला, समर्पण पाहिजे, अनन्य भाव. जो मज होय अनन्य शरण. कशाला म्हणतात अनन्य शरण? समर्पण करता आलं पाहिजे, सर्व त्याग करता आला पाहिजे. हो, जीव भाव देवाला वाहून टाकता आला पाहिजे. मग कुठे हे सगळं साध्य होतं. विसर पडलाय आम्हाला, लटके झालो आम्ही. हो, टायमिंग झालो आम्ही, टायमिंग. हो, जसं जमल तसं नाही का. 3 दिवस सप्ताह, गाव सगळा असं वाटावं ना, वा नाही का, झालं उद्या काला झाला का. ही भक्ती नाही का. असो, मला काय म्हणायचं, विसर पडलं, विसर पडतो आणि तुम्ही आज मान्य कराल आणि तुमच्याकडून मान्य करून घेणार मी. हो, विसर पडलाय. हो, ऐका आता, ऐका, विसर पडलाय, तुम्ही हो म्हणणार. विसर पडलाय, प्रमाण संताची माझी नाही. ऐका, आणि हे आठवण आहे का तुम्हाला? बघा, हो, देवाचा विसर पडलाय. देवाचं स्मरण असतं तर मला सांगा, देव कुठे? देव कुठे? देव कुठे? आज पण देव म्हणलं फक्त मंदिर दिसतं मला. महाराज नाही. जोपर्यंत, मी एक वाक्य नेहमी सांगतो, लिहून घ्या. जोपर्यंत विटेवरचा, ऐका डबल, जोपर्यंत विटेवरचा
वाटेवरच्या माणसात दिसत नाही तोपर्यंत भक्तीची भाषा बोलायचीच नाही. जा, जोपर्यंत विटेवरचा वाटेतल्या माणसात दिसला पाहिजे तो नाही, मग म्हणावं जे जे भेटे भूत माणी जय भगवंत. शेख बाबाच्या पदरचं काही नाही. हा, अजिबात बोट दाखवायचं नाही. सगळे प्रमाण गात्यात ज्ञानेश्वरीत आहेत. हो, विस्मरण झालंय आम्हाला. देव विसरलोय आम्ही. कुठे आहे देव? कुठे आहे देव? देवा है 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 देवा है. हृदय मंदिर को धुन पाहे हृदय मंदिर को धुन पाहे देव नटला नाना परे देव नटला नाना परे धुन पाए हृदय मंदिर को धुन पाए देवन लाना पाए देवन लाना पाए. छान बाबा. देव आहे देव आहे. जनाई म्हणली मी नाही. हो, हृदय मंदिरी शोधणी पाहे. विस्मरण झालंय आम्हाला. शोधलाय का आम्ही? मग स्मरण आहे का? असतं तर शोधला असताना. विस्मरण झालं आम्हाला. ज्ञानेश्वरी संप्रदायाचा पिनल कोडे पाया पाया. ज्ञानेश्वरी शिवाय बोलायचं नाही. मी हृदयामध्ये राम 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगून गेली आम्हाला. माझी महावैष्णव माऊली सांगून गेली आम्हाला. मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीशी कामू विषयावरी. ए जीवा, अरे काय झालं तुला? महाराज काय सुज्ञ माणसाला का कळू नये? हो, किती तळतळून सांगावं महाराज, का कळू नये? प्रभू रामचंद्र 22 तारखेला आले का हो? एवढे दिवस नव्हते का हो? हा, होते. हा, 22 तारखेलाच आले का ते? फक्त नाही. अरे माझ्या माऊलीची क्रांती ऐका ना, ऐका ना. मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखा. अरे कधी कधी आईच्या उदरात होता तवाच. आणखी बाहेर पण आला नव्हता, जन्मालाही आला नव्हता, हे जगत पाहिलं नव्हतं, तवाच रामू येऊन बसलाय मंदिरात. तरी या शाण्याला कळना. विस्मरण झालंय, बाकी काहीच नाही. परमार्थ म्हणजे लय सोंग ढोंग आणायची नसतात. परमार्थ म्हणजे लय मोठा आव आणायचा नसतो. फक्त स्मरण करून घ्यायचं असतं. झालं बस. हो, फक्त जाणून घ्यायचं असतं. तो रामू, तो भगवान रामचंद्र आमच्या हृदयामध्ये कधीच मर्यादा पुरुषोत्तम येऊन विराजमान झालाय. आम्हाला कळलंच नाही. आम्हाला विस्मरण झालं. मी हृदयामध्ये रामू 750 वर्षापूर्वीची ओवी आहे. आजपर्यंत आम्हाला नाही समजली. हो, पुढे जाऊन सांगू का? नाथराय भागवतामध्ये लिहितात, प्रमाणच द्यायला 1 तास लागेल, एवढी प्रमाण आहेत. नाथराय एकच देतो प्रमाण, जास्त नाही. मला वेळ थांबायचं, वेळ लय मोठी अडचण आहे. विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म नाथराय पैठणचे भागवतामध्ये लिहितात. भागवतामध्ये माझ्या प्राप्तीचे मुख्य वर्म. ए जीवा, तुला मला प्राप्त करायचंय ना? माझ्या प्राप्तीचे मुख्य वर्म मी हृदयी असे परब्रह्म. मी कुठे? मी कुठे? मी हृदयी असे परब्रह्म. नाथरायाची भाषा आहे. जनाईचं प्रमाण आत्ताच दिलं. हो महाराज, सगळे संत, सगळ्या संतांचं साहित्य, संतांनी आयुष्यभर हेच सांगितलं. हा, इथं बघ, तुझ्यात बघ. मग बघितलं, विस्मरण पडलं. हा, विस्मरण झाले, नक्की झाले. आणखी पटत नाही का? आणखी आता तुम्ही मान्यच कराल, भजन करा. विठ्ठल विठ्ठल आमच्याकडं सोयाबीनची काढणी झाली. सोयाबीन आमच्याकडे भरपूर असतं बरं का. सोयाबीनची काढणी झाली आणि मळणी पण झाली. शेतकऱ्याला सोयाबीनचं पीक हाताला आलं. काय 10-20 कट्टे झाले. त्याने 10-20 कट्टे गाडीत टाकले, आडतीला गेला, विकले. 5-50 हजार रुपये आले. आल्यानंतर कोणाचे असतात ना काही इच्छा भावना, आणि मग ते 5-50 हजार रुपये घेतले आणि त्याचे पाय आपसुकपणे पेढीकडे वळाले. पेढीकडं, सोनाच्या पेढीकडं. आणि मग त्या सोनाच्या गल्लीत गेला आणि असल्या काळात, अशा महागाईला 1 तोळ्याची नथ केली. काय केली? नथ 1 तोळ्याची नथ. कळते का? हो, नथच नाही राहिली, नथीवालेही नाही राहिली. आता नथ घालतोच कोण माहिती का? अरे एक सुंदर दागिना आहे महाराज. असं अलंकार आहे ना तो, का सौंदर्यामध्ये खूप भर पाडतो. अशी 1 तोळ्याची नथ केली आणि घेऊन अशी त्या गुलाबी
पुडीत बांधली, माहिती ना गुलाबी कागद, हा पुडी बांधली, डबल पुडी अशी एखादी एक इजारीच्या खिशामध्ये ठेवली आपल्या, आणि घरी आला. शेतकरी राजा आपला, हातपाय धुतले, जेवायला तयारच होतं. दोघं आपलं लक्ष्मीनारायणाचा जोडा असं जेवायला बसले, आनंदाने जेवण केलं. आणि जेवायचं झालं का सरप्राईज, आम्ही काय म्हणतो त्याला, सरप्राईज. हळूच आपल्या इजारीच्या खिशात हात घातला आणि पुडी काढली आणि आपल्या मंडळीच्या हातात दिली. तशी पुडी घेतली, म्हणली काय आहे? म्हणे बघ ना. राजाला, शेतकरी माणूस, एवढाच आनंद. आणि काय आहे? म्हणे बघ ना. आणि काय? बघ तर. महाराज त्या माऊलीनं अशी पुडी खोलली तर 1 तोळ्याची नथ. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पण ते वरचं म्हणावं लागतं नाही का, कशाला, काय काम होतं, देणं पाणी होतं. पुन्हा बघ, आनंद तर खूप झाला, पण हे वरचं एवढं बोलावं लागतं समाधानासाठी. महाराज ती पुडी अशी घेतली, माऊली झोपायला गेली. पुडी उशीखालीच ठेवली, उशीखालीच ठेवली पुडी. रोज सकाळी सूर्यनारायण उगवल्यावर उठणारी माऊली दुसऱ्या दिवशी पहाटच उठली, झाडलोट केलं, चुलीला पेटवायला घातलं, पाणी ठेवलं, आंघोळ केली, घरात गेली, कपाट उघडलं, कपाटातली पेटी काढली, पेटीतली नऊवारी कोरी काढली, तशी अंगावर परिधान केली. अंगावर परिधान केली, अशी आरशापुढे उभा राहिली, गुलाबी पुडी खोलली, त्यातली नथ काढली, नाकात टोचली आणि आरशापुढे उभा राहिली. वा. तशी घराच्या बाहेर पाय टाकला. कोणी? माझ्या ताईनं. घराच्या बाहेर पाय टाकला, अशी बाजूवरीच्या घरात घुसली. सकाळ सकाळची वेळ. आता ती बिचारी तिच्या कामात मग्न आहे. ही गेली, म्हणे ए पप्प्याची आई, म्हणे काय? इकडे बघ की. म्हणे काय? इकडे बघ. तिच्या कामात मग्न आहे, कशाला सकाळ सकाळ बघल? तिचं लक्षच जाईना. मग पुढे गेली आणि असा हात करायची, ए इकडे बघ की. कुठं? अगं इकडे बघ की. तिचं लक्ष जाईना म्हणून असा हात वर करायली, अगं इकडे बघ की. परत तिचं लक्ष गेलं. हा म्हणली, असं काय? म्हणली कधी केली ग? ते म्हणले रात्रीच आणली पप्प्याच्या बापांनी. छान आहे म्हणली, 1 तोळ्याची, तुला भरून दिसते म्हणली, खूप सुंदर दिसते म्हणली. आता आलीस तर एक काम करणं, बस चहा ठेवते, चहा घेऊन जा. हे म्हणली, चहा असतो का सकाळ सकाळ? एवढा वेळ आहे का म्हणली माझ्याकडं? महाराज अशी लटकन उठली, तिथून बाहेर पडली का लगेच तिथं मी हिचकी अशी, ए बघ की. ते म्हणली काय? अगं बघ की. काय? गुड्डीच्या बापांनी रात्री, हो छान दिसते ग, मस्त आहे, सुंदर आहे, हा किती एक आलीस तर चहा. नाही 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 म्हणली, एवढा वेळ आहे का? तिथून उठली का लगेच 10 वाजूस तर अख्ख्या विगरला येडा हाणला. हाणला तर हा, माझं त्याच्याबद्दल काय मत नाही. आता आपल्या नवऱ्याचं कौतिक आपण नाही करायचं, मग कोणी करायचं? हा, आपल्या नवऱ्याचं कौतिक आपण पोटभर करायचं, काही हरकत नाही. त्याच्याबद्दल माझं कसलंच दुमत नाही, त्याच्याबद्दल माझा दुजोरा नाही, मला बोलायचंच नाही त्याच्याबद्दल. फक्त मला त्या माऊलीला एवढं विचारायचंय का 1 तोळ्याची नथ ज्यानं आणली, ती नथ नाकात घालून अख्ख्या गावात फिरली, आणि त्या पप्प्याच्या बापाचा प्रचार किंवा त्या पप्प्याच्या बापाचं नाव एका सुद्धा घरात घ्यायचं ठेवलं नाही. प्रत्येक घरात सांगितलं आणली आणली. कोणी आणली? यांनी. आणि ती नथ, माझा प्रश्न आहे हो, ती नथ ज्या नाकात टोचली, ते नाक ज्यानं दिलं, त्याचं नाव कुठल्या घरात घेतलं? ओ हा, पडला का विसर? पडला? हा, आता माना हल्ला विसर पडला. महाराज विसर पडला, आम्हाला देवाचा विसर पडला. कबीर महाराज लिहितात, नतनी दी जिस यार ने, नतनी दी जिस यार ने, उसका स्मरण बार बार, नाक दिया जिस यार ने, उसको भूल गई नार, उसको भूल गई नार. अरे त्यानं दिलंय ना, त्याला विसरलो आम्ही, विसर पडलाय आम्हाला. देव तुमच्या जवळ आहे, सोपं सांगतो तुम्हाला, अजिबात कुठाने करू नका. देव हिमालयात नाही, देव डोंगरात नाही, देव दऱ्या कपारीत नाही, देव कुठंच नाही असं मी म्हणतच नाही. देव चराचरात आहे आणि देव तुमच्यात पण आहे. पण माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला, पंढरपूरला रोज जा, इंद्रायणीत बुडून बसा, चंद्रभागेतलं उठूच नका. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. पण तिथं जो उभा आहे ना कट्यावर हात ठेवून, जोपर्यंत इथला कळत नाही ना, मी हृदयामध्ये रामू, विटेवरचा कळणारच नाही. जा लिहून घ्या, विटेवरचा कळणारच नाही, कारण विटेवरचाच इथं आहे आणि इकडंच तोंड नाही केलं, इथलाच नाही आणखी उमजला, इथलाच नाही समजला, तो काय समजेल? काय समजेल तो? अजिबात नाही. विस्मरण झालंय, स्मरण करून घ्या. आणि इथला भगवान परमात्मा मी हृदयामधला रामू, हाताला जर लावून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, त्याचं साधन आहे नाम. काय साधन आहे?
नाम सद्गुरूच्या मुखातून नाम कानात पेरून घ्या, ते नामाचं चिंतन करा, नामाची साधना करा. खूप छान विषय, खूप मोठा विषय आणि हाच खरा परमार्थ आहे. तो विषय समजला का हृदयस्थ भगवान परमात्मा जाणीव होते, प्रचिती येते, आत्मस्वरूप हाताला लागतं, त्या आत्मसुखात तो जीव नांदतो. आणि हे कळालं की तो कळतो, हे जमलं का ते जमतं, आणि मग हे विश्वची माझे घर. आणि मग शेख बाबा इथं उभा राहतो, नाही तर शेख बाबा कुठं पडला असता, नाही का. आता उमजलं ना, चराचरात दुसरं नाहीच काही, सगळं तेच आहे, सगळं एकच आहे, सगळं एकच आहे. हो, वेगळं काहीच नाही. हे नामाने घडलं सगळं. तुम्ही वेगळे नाही, मी वेगळा नाही, पण तुम्हाला वाटतं तसं मी वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे, ठीक आहे तुकाराम महाराज. त्याचं नुसती आठवण करायची का आणखी काय करायचं, त्याचं फक्त स्मरण करायचं का आणखी काय करायचं. तुकाराम महाराज म्हणतात त्याचं स्मरण करा, त्याची आठवण वेळोवेळी काढा, त्याला सारखं आठवा. आणि आठवत आठवत जमलं तर त्याचं गुण गा, त्याचं कौतुक करा. गुण गाईना वारी, गुण गाईना वारी, गुण विस्मरण होऊन द्यायचं नाही आणि नुसतं स्मरण करायचं नाही, तर गुण गायचे. गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व. त्या भगवंताचं गुण गा, त्याचं कोडकौतिक करा, त्याचे पोवडे गा, त्याचं लीला चरित्राचं कथन करा, श्रवण करा. महाराज ते केलं ना का तो प्रसन्न होतो आणि तुम्हाला हवं ते प्रदान करतो. आणि तुकोबाराच्या जीवनामध्ये हा अनुभव आला. स्तुती केली ना का सगळंच मिळतं. हो, आणि याला माणसं पण अपवाद नाही, माणसं पण अपवाद नाही. तुम्हाला एक नियम सांगू का व्यवहारातला? एकाच्या खिशामधलं मागून मिळत नसेल ना, मागून हा तुम्हाला कळतं ना, एकाच्या खिशामधलं मागून मिळत नसेल ना, तर एक मस्त नियम आहे हा. काय? त्याची फक्त स्तुती करा, मागायची गरजच नाही, मागायची गरजच नाही. हो, साधं उदाहरण सांगू का? साधं, तुम्ही पनवेलला जर पाटलाला भेटले, कुणाला? पाटलाला, आणि तुम्हाला जर वाटलं का पाटला कोण आपल्याला चहा प्यायचा आहे, पाटलाला म्हणा बरं तुम्ही चहा पाजा, पाटील पाजणारच नाही. फक्त पाटलाला म्हणायचं, पाटील साहेब राम 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 राम. तुमच्यासारखा माणूस गावात नाही, इथून सुरुवात करायची. बस, तुमच्यासारखा माणूस गावात नाही. राजकारण तुम्हीच करू जाणं, तुमचा नादच नाही. पाटलाने जर नाही पेशल सांगितलं मला येऊन भेटा, भेट सांगणारच. मला स्तुतीनं खपले हो, भले भले कामाला लागले स्तुतीनं, त्याची काय गत आहे? तो पण स्तुती करा, त्याचे पण गुण गा, तो पण सगळं देतो, तो पण त्याला बळी पडतोच. तुकाराम महाराजचा अनुभव आहे. मी त्याचं कोडकौतिक केलं, मी त्याचं गुण गायलं, अखंड चिंतन
बस अखंड चिंतन केलं, त्याचं गुणगौरव केला, त्याचे रात्रंदिवस पोवाडे गायले, तर काय झालं, मला सगळं सगळं भेटलं. मग हेची माझी सर्व जोडी, काय शब्द वापरला, सर्व. सर्वला खूप महत्व आहे. हो, सर्व सर्व, काही शिल्लक नाही राहिलं, सर्व सर्व. कळतं का? हो. मग कोणतरी मला म्हणाल आज शेख महाराजाचं कीर्तन आहे. कुणाचं? शेख. आणि मग शेख महाराजाचं कीर्तन घरवाल्याने ऐकलं, मग कीर्तनाला आले, मग सगळेच आले, कुणी ऐकायला आले, कुणी बघायला आले. शेख महाराज काय करतोय नेमका, कीर्तन सांगतो काय, असे बघायला काही आले नाही का. मुसलमानाचा बुवा बुवा चला काय नेमकं म्हणून काही आले. पण एका त्या गल्लीतलं एक घर आलंच नाही, सगळे आले. आणि एक घर तर मी म्हणू का सगळं विघर आलं, म्हणू का मी सर्व, म्हणू का मी. आता बघा फक्त एकच राहिलंय तरी सर्व म्हणता येतं का? नाही. सर्वचा अर्थ काय होतो? काही शिल्लक न राहणे म्हणजे सर्व. तुकाराम महाराज म्हणले मी आयुष्यभर याचे पोवाडे गायले, काहीच उद्योग केला नाही, आम्हाला विश्वास नाही म्हणून आम्ही प्रपंचाच्या मागे लागलोय. अखंड चिंतन करा, जर काही शिल्लक राहिलं तर मग भेटा. तुकोबराय म्हणतायत माझा अनुभव आहे, मी अखंड चिंतन केलं आणि माझ्या प्रपंचात मला सर्व काही प्राप्त झालं. सर्व सर्व. आम्ही महाराज झालो, आम्ही बुवा झालो, 10वीस अभंग पाठ केले, 10वीस वया पाठ केल्या, आळंदीला 6 महिने काढले, फेटा बांधला, कंबर बांधली, उभा राहिला, लोक महाराज म्हणले, पाया पडायला लागले. महाराज एवढा मान दिला, एवढा सन्मान दिला, पाकिट भेटायला लागले, गाड्या घेतल्या. महाराज सगळं भेटलं, सगळं भेटलं, सगळं भेटलं, सगळं भेटलं का? सगळं सगळं नाही भेटलं महाराज. परमार्थामध्ये नुसता पाय टाकला तर एवढा मान सन्मान वाटायला यायला लागला. परमार्थामध्ये जर आम्ही सिद्ध झालो तर सगळं भेटतो. परमार्थात एक वस्तू अशी आहे सगळ्याच्या शेवटी मिळते, तिला मोक्ष म्हणतात. काय म्हणतात? मोक्ष. धर्म, अर्थ, काम, बस हे 3 पुरुषार्थ लगेच प्राप्त होतात पाय ठेवल्या ठेवल्या. पण जो मोक्ष आहे हा 4था पुरुषार्थ परमार्थातच मिळतो. पण या परमार्थाच्या झाडाला ते वर लागतं फळ जरा. कोणतं? मोक्ष नावाचं. हो, ते जरा अवघड आहे, ते जरा अवघड. आणि ते भेटलं का मग म्हणायचं सर्व सर्व जोडी, मग सर्व भेटलं, मग सर्व भेटलं. हो, आम्हाला आतापर्यंत नाही म्हणून सर्व म्हणायचं नाही, आम्ही प्रवासी आहेत. बरोबर आहे. तुकाराम महाराजाला ते भेटलं. अहो ज्याच्यासाठी गंमत बघा ना, ज्यासाठी लोक वेडी झालेत ना, ते तुकोबरायला भेटलं. पण तो भेटलेला मोक्ष, ते भेटलेलं ऐश्वर्य, भेटलेली संपत्ती तुकोबरायाने अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाकारली. आन लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडे, गायन आवडे. वा, छान बाबा. एकदा सगळेजण आळस झटकून सांप्रदायिक नियमाप्रमाणे हाताने टाळी, मुखाने भजन. ढोबारखू माई ढोबारखू माई, ढोबारखू माई, ढोबारखू माई, ढोबारखू माई, ढोबारखू माई, ढोबारखू माई, ढोबारखू माई,
वर कुमाई पंढरी कवरा विठ्ठल भगवान दे ज्ञानेश्वर महाराज असो 10 मिनिट. महाराज तुकाराम महाराज तिसऱ्या चरणाचा आपण थोडासा विचार मांडू आणि तुमची रजा घेतो. या चरणामध्ये तुकाराम महाराज मोक्ष नाकारतायत, संपत्ती नाकार, न लगे मुक्ती धन संपदा. हो, न लगे म्हणे मला, न लगे. किती गंमत आहे बघा ना. ज्या मुक्तीसाठी, ज्या मुक्त अवस्थेसाठी, ज्या सच्चिदानंद स्वरूपासाठी आज हिमालयामध्ये आज म्हणतोय आज, हो इतिहास सांगत नाही, आज हिमालयाच्या कडे कपारीमध्ये 400-500 वर्षाचे साधू आज भेटतील. आज शंका आहे का कोणाला? हो, 100, 200, 500 वर्षे जगलेले आज साधू त्या मुक्तीसाठी वेडे झाले महाराज. त्यांच्या केसाच्या जटा झाल्या, नकाच्या चुंबळी झाल्या, तरी आणखी मुक्ती स्वप्नात नाही. हो, तुकोबरायला प्राप्त झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली प्रमाणे तुकोबरायचं आता दिवस 4 खेळी. हो, मला मुक्ती प्राप्त झाली, मी अनुभवली, पण आता मला नकोय. वाह, म्हणून तर म्हणावं धन्य तुकोबा समर्थ. कुणाचंही काम आहे का? मुक्ती प्राप्त झाली, नको मला मुक्ती, नको देवा, नको मला मुक्ती. का नको? ऐका आता एवढा विचार मांडतो आणि थांबतो. का नको मुक्ती मला? कारण मुक्त अवस्थेमध्ये आनंद भेटत नाही. मुक्त अवस्थेमध्ये आनंद राहत नाही राहत. मी अनेक युक्तिवाद करेल, अनेक युक्तिवाद, फक्त 2च युक्तिवाद मांडतो. मुक्त अवस्थेला भक्त राहत नाही, तर भक्त देव होतो. देव पाहवयासी गेलो, ते देवची होऊन ठेलो. मुक्त अवस्था आहे. काला दहीन लाह्या नाही खायच्या. हो, किती वर्ष झाले? काला झाला का? होईल महाराज. मुक्त अवस्था, मुक्त अवस्थेला भक्त राहत नाही, देव राहत नाही. यांचं ऐक्य होतं, ऐक्य. त्याला मुक्त म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात, त्याला ती स्वरूप सच्चिदानंद अवस्था म्हणतात. हो, ती अवस्था. हो, आणि या अवस्थेमध्ये आनंद राहत नाही. हे तुकोबरायांनी भोगलं आणि मग सांगितलं नको तुझी मला मुक्ती. का? मुक्तीचा आनंद नाही, वाळवंटासारखी वृक्ष आहे म्हणे ते. आनंद भक्तीत आहे, आनंद. आणि मग सांगितलं तू देव, मी भक्त. कधी? अगोदर मुक्त होऊन. मग मागितलं का तू देव, मी भक्त. ऐशे करी, आता करी. का? मी अनुभवली तुझी मुक्ती. मजा नाही मुक्तीत. नाही तुम्हाला कळतंय ना? नाही कळत. 2च युक्तिवाद म्हणतो मी. याच्यावरती लय युक्तिवाद देईल. 2च युक्तिवाद. लग्नात आनंद आहे का लग्न झाल्यावर आनंद आहे? झाले का नाही? झाले त्यांना तर कळलं पाहिजे. लग्नात आनंद आहे. आता आला ना सीझन. लग्नात आनंद आहे का लग्न झाल्यावर आनंद आहे? महाराज काय बोलावं आता, नाही का? त्या लग्नातला एवढा आनंद असतो ना त्या स्टेजवर. एवढा आनंद असतो ना लग्नात. नुसतं सहज बघण्यात सुद्धा स्वर्ग असो. हो, सहज बघण्यात सुद्धा आनंद वाटतो महाराज. सहज बघण्यात, नाही का? आंतरपाठ थोडा खालीवर व्हावा. आता आंतरपाठचाच पत्ता नसतो, तो विषय नाही माझा. पण थोडासा खालीवर व्हावा आणि नजरानं एवढं महाराज ते एक वेगळंच वातावरण असतं महाराज. या लग्नामध्ये सगळं आनंदी, एवढा आनंद. मग मला सांगा, लग्नामध्ये नुसतं बघण्यात सुद्धा आनंद वाटतो, मग लग्न झाल्यावर बघत नाही का? आता सावधान झालं. आंतरपाठ निघाला आणि आंतरपाठ निघाला, संसाराला लागले. ऐक्य पावले, मुक्त अवस्था बोलतोय मी. ऐक्य पावले. आता बघत नाही का? आता आनंद होतो का? आता डोळे वटरल्याशिवाय बघतच नाही. आता आनंद कसा व्हायचा महाराज? ऐक्य झालं का आनंद संपला ना. ऐक्य झालं, आनंद संपला. मुक्त झालं ना, आनंद संपला महाराज. जेवताना आनंद आहे का जेवण झाल्यावर आनंद आहे? जेवता का नाही? जेवण करताना आनंद आहे का जेवण झाल्यावर आनंद आहे? जेवण करताना काय आनंदाचं वर्णन, नाही का? पोळी काय, भाकरी काय, 3 भाज्या काय, पापड काय, लोणचं काय, जामून काय आनंद. चवी घेऊ घास, काय आनंदाचं वर्णन आहे. आणि जेवण झालं, अख्खी प्लेट पोटात रिचविली. ऐक्य काय आलं? ऐक्य. आता फक्त पोटावर हात फिरवितो. आता आनंद
मुक्त अवस्था आनंद विरहित करते. भक्तीतला आनंद, भक्तीतलं सौख्य, भक्तीतली मजा त्या मुक्तीत राहत नाही, त्या मोक्षात राहत नाही. म्हणून मोक्ष सुखा मारू लाता. हो, लाताळला मोक्ष सुखाला तुकोबरायनी. नको तुझी मुक्ती, नको तुझी मुक्ती, नको तुझी संपत्ती. संपत्ती पण चांगली नाही महाराज, संपत्ती चांगली नाही. पाया पडून सांगतो, माझा विषय नाही तो, पण संपत्ती चांगली नाही. ज्याच्याकडे संपत्ती नाही ना त्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, व्यासपीठावरून सांगतो. ज्याच्याकडे संपत्ती नाही ना, जो फक्त दोनदा पोटाला खातो, अंगाला कपडा आहे, डोक्यावर छप्पर आहे, पांडुरंगाची कृपा आहे, प्रमाण आहे याला. हो, तरच मुखी तुझे नाम येईल. संपत्ती साधी नाही, संपत्तीला हलक्यात घेऊ नका. वाटा हिस्सा मिळाला म्हणून हलक्यात घेऊ नका. लय अवघड आहे ते. संपत्ती घरात एकटी येत नाही. संपत्ती आपल्यासोबत दारिद्र्य आणते, संपत्ती आपल्यासोबत भीती आणते, आपल्यासोबत रोग नाही तेवढे विकार आपल्यासोबत घेऊन येते. संपत्ती सोपी नाही हे तर सोडून द्या, संपत्तीनं माणूस माणसात ठेवला नाही, संपत्तीनं बहु राहिला नाही. या हिश्श्यासाठी वाटण्यासाठी जन्माला घातणारे आई वडील दुश्मन झाले. संपत्ती चांगली नाही, संपत्तीला हलक्यात घेऊ नका, संपत्तीला समजून घ्या. अरे ज्याच्या रक्षणाचं जिम्मा भावानी आयुष्यभर उठवावा ती बहीण राहिली नाही. संपत्तीची ताकद सांगतो तुम्हाला, संपत्ती साधी नाही महाराज. एवढे विकार संपत्तीचे अंगी आहेत, एवढा अविनाश संपत्तीचे अंगी आहे, एवढी महाराज माणसाला लयाला घालवण्याची ताकद संपत्तीची अंगी आहे. बघा ना, व्यसन कोण करतो? अरे ज्याला 2 टाइम खायची दानत आहे त्याला बाहेरचा रस्ता सापडेल का? हो, सापडेल का? काय म्हणणं आहे तुम्हाला? सापडेल? अरे खायची दानत रे, चूल संध्याकाळी कशी पेटू याची चिंता आहे त्याला. मग तिकडे कोण जातात हो? महाराज संपत्ती साधी नाही, संपत्ती रसातळाला घेऊन जाणार महाराज संपत्ती. तिला हलक्यात घेऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला. बोलायसारखं खूप काही, बोलायला भरपूर काही. मी 10% पण नाही बोललो, 10% पण नाही बोललो. या आचरण, या महाराज आपले पंडित बाबा या अभंगावर 3.5 तास कीर्तन माझ्या गावात केलं मी. 3.5 तास जागराचं कीर्तन. आमच्या गावातल्या कालेला म्हणलं मला यायला जमत नाही पनवेलवरून, तर मला संध्याकाळचं कीर्तन द्या. मग संध्याकाळचं कीर्तन करतो आणि काल्याचा प्रसाद घेऊन यात्रा करून पनवेलला माघारी येतो. म्हणून मला गावकऱ्यांनी संध्याकाळी बोलले 3.5 तासात बी उरकत नाही. खूप चिंतन आहे, खूप छान अभंग आहे. चरण सोडा, प्रत्येक शब्दावर बोलण्यासारखं आहे. तुकोबरायची वाणी आहे, अभंग वाणी, दिव्य वाणी आहे. त्या महात्म्याच्या मुखातले शब्द आहेत ते एवढे सोपे नाहीत, बोलावं तेवढं कमीच आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. तुकोबरायांनी लाथाळली, आम्ही त्यांच्या मार्गाने जाणारी माणसं आहेत. संपत्तीचा मोह धरू नका, संपत्तीच्या आहारी जाऊ नका. मोक्ष सुखाला सुद्धा प्राप्त करा आणि मग इकडे या. महाराज ही ज्ञानोत्तर भक्ती आहे, खूप चिंतन सांगण्यासारखं आहे. ज्ञानोत्तर भक्ती काय असते, कशी असते, असो. आपली वेळ झाली, फक्त 5 मिनिटं वेळ आहे. सरते शेवटी या ठिकाणी एवढंच सांगून जाईल का ज्यांनी अशी मुक्ती नाकारली, ज्यांनी नाम चिंतन केलं, जे मुक्त अवस्थेला प्राप्त झाले, ज्यांनी भगवंताला आपलं करून घेतलं आणि जे आज मुक्त आहेत, अशा सिद्ध महात्म्यांच्या भजनाला चुकायचंच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली दगाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो, आणि छान. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, जगरबाबा चुकवण्यासाठी ऋषीमुनींनी अट्टास केला. तो गर्भवास मला सुखानं घाल. गरिबीच्या यातना मी पुन्हा भोगायला तयार आहे. कारण गर्भाला आलो म्हणजे जन्माला आलो का पुन्हा तुझं गुण गाईल, पुन्हा तुझी भक्ती करेल, पुन्हा तुझं नामचिंतन करून साधना करून पुन्हा सिद्ध होईल. यासाठी तुकाराम महाराज पुन्हा शेवट चरणातून महाराज गर्भवास मागतायत. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, सुके घालावे आमासी, सुके घालावे आमासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
सर्व